ओम शांती. 26/2/2026 चे महावाक्य. बाबा आज म्हणतात, गोड मुलांनो, सुख देणाऱ्या एक शिवबाबांना तुम्ही आठवण करा. या थोड्याशा वेळेमध्ये योगबल जमा करा, तर अंतिम समयाला हाच योगबल, हेच आठवणीचं बळ कामाला येईल. प्रश्न: बेहद बेहदचे वैरागी मुले, तुम्हाला कोणती स्मृती सदैव राहिली पाहिजे? उत्तर: हा आमचा अशुद्ध देह आहे, याला सोडून मला वापस बाबांजवळ घरी जायचे आहे. ही स्मृती, बाबांचा वारसा हक्क म्हणजे सतयुग, हे सदैव स्मृतीमध्ये आलं पाहिजे. सतयुग आणि बाबा याशिवाय दुसरं काहीही मला आठवायचं नाही. हेच आहे बेहदचं वैराग्य. कर्म करताना आठवणीत राहायचंय की मला बाबांच्या आठवणीच्या द्वारे माझं पापाचं ओझं हलकं करायचं आहे. तरच आत्मा तमोप्रधान पासून सतोप्रधान बनेल. ओम शांती. महत्वाचे मुद्दे आहेत की ईश्वरीय ही शाळा आहे आणि या ईश्वरीय शाळेमध्ये रोज अभ्यास आहे. म्हणून बाबा सांगतात, भगवान पिता एक आहे. ईश्वर पिता आहे आणि एकच आहे. बाकी सर्व त्यांची मुले आहेत. हे सदैव स्मृती आपल्याला असली पाहिजे. संगम युगावर जर प्रजापिता ब्रह्मा आहेत, प्रजापिता ब्रह्मा आहेत म्हणजेच ब्रह्मा कुमार कुमारी आहेत. ब्रह्मा कुमारी या प्रसिद्ध आहेत, तर मग कुठेतरी साकार मध्ये प्रजापिता ब्रह्मा निश्चितच आलेले आहेत, हा निश्चय आपल्याला पाहिजे. ही अंधश्रद्धा नाही. जसं क्राइस्ट आले, त्यांनी धर्म स्थापन केला, ख्रिश्चन धर्म, आणि मग त्या धर्माची सतो रजो तमो अवस्था झाली. बाबा म्हणतात, प्रत्येक धर्मस्थापक येतात, आपापले धर्म स्थापन करतात, पण सर्वप्रथम आदि सनातन देवी देवता धर्म होता आणि त्याचा स्थापन करता निराकार परमात्मा होते. बाबा म्हणते, तुम्ही 21 जन्म पवित्र होतात. ही आत्म्याची यात्रा आहे आणि या यात्रेमध्ये सदैव आपण सुरुवातीला पवित्रच होतो. द्वापर युगामध्ये थोडस आत्म्यामध्ये कला कमी झाल्या, शक्ती कमी झाली, मग काही रजोगुण, मग हळूहळू कलियुगात तमो असे गुण आपल्यामध्ये आले. ही यात्रा आहे. बाबा म्हणतात, पुढे बाबांनी सांगितलं, शारीरिक पिता वेगळे आणि आत्म्याचे पिता वेगळे. शरीराचे पिता एका जन्मापुरते, आत्म्याचे पिता प्रत्येक जन्मात निराकार शिव आहेत. बाबा सांगतात, मम्मा बाबा कोणी साधू संत नाही आहेत. साधू संतांना कोणी माता पिता म्हणत नाही. ब्रह्मा बाबा जे आहेत, मम्मा जे आहेत, ते आपले गुरुही नाही, कारण ते माता पिता आहेत, आदि देव आदि देवी. बाबा पुढे सांगतात, कुमारी तिला म्हटलं जातं जे आपल्या 21 कुळाचा उद्धार करते, अर्थात अनेकांना ज्ञान मार्गामध्ये ज्ञान समजावून सांगण्यामध्ये तत्पर राहते. बाबा सांगतात की ही शारीरिक यात्रा वेगळी आणि आत्म्याची यात्रा वेगळी. तीर्थयात्रा, शारीरिक यात्रा आपण खूप करत आलो, पण आत्म्याची यात्रा म्हणजे देहाला विसरून, देहाच्या वस्तू, वैभव, व्यक्ती, पदार्थाला विसरून उपराम होऊन निराकार परमात्म्यासोबत संबंध जोडणे, त्याला म्हटलेलं आहे आत्म्याची यात्रा. शारीरिक यात्रामध्ये शरीर इथून तिथे जातं, प्रत्येक ठिकाणी व्यवहार करतो, तिथे जाऊन दर्शन करतो आपण, ती झाली शरीराची यात्रा, जिस्मानी यात्रा. रूहानी यात्रा म्हणजे एका ठिकाणी बसून मन आणि बुद्धीच्या द्वारे परमात्म्यासोबत संबंध जोडून आठवण. पुढे बाबा सांगतात, हे राजस्व अश्वमेध यज्ञ आहे आणि या यज्ञामध्ये पूर्ण सारी सृष्टीची आहुती होणार आहे. या यज्ञामध्ये आहुती याची पडणार आहे. म्हणून सर्वप्रथम आपल्याला 5 विकारांची आहुती द्यायची आहे. या यज्ञामध्ये शरीरासहित बलिहार अर्पण व्हायचा आहे. बाबा म्हणतात, बलिहार होणं म्हणजे अर्पित होणे, आणि अर्पण झाल्यानंतर ते सफल होतं किंवा परमात्म्यापर्यंत पोहोचतं.
बाबा सांगतात ग्रहस्थ व्यवहारात तुम्ही भले राहा, पण राहा कसे? कमळ फुलासारखे. कमळाचं फूल जसं वर असं उपराम असतं, कशालाही चिटकलेलं नसतं, अलिप्त, तसं ग्रहस्थ व्यवहारात राहून आपल्याला कमळाच्या फुलासारखं राहायचं आहे. बाबा सांगतात मी आहे प्रियकर आणि तुम्ही सर्व माझ्या प्रियसी आहात. आशिक, अनेक जन्मापासून तुम्ही भक्तीत धक्के खाल्ले, मला आवाज दिला, मला भेटण्यासाठी तळमळ केली, आणि म्हणून मी माशूक अर्थात प्रियकर तुम्हाला भेटून घेऊन जाण्यासाठी आलेलो आहे. बाबा म्हणतात हे सर्व पैसे, वैभव, दागिने हे सर्व मातीमोल होणार आहे, मातीत मिसळणार आहे. कारण आता रक्ताच्या नद्या वाहणार आहेत आणि त्यानंतर दुधा तुपाच्या नद्या वाहणार आहेत. आता महाविनाश होईल, मग पुन्हा नवीन दुनियेची स्थापना होईल. म्हणून बाबांनी सांगितलं की आपल्या जवळ जे काही आहे ते शरीर सोडण्यापूर्वी आपल्याला सफल करायचं आहे. बाबांच्या आठवणीमुळे विकर्म विनाश होतात व आपण सदैव निरोगी राहतो. बाबांनी सांगितलं अंतिम समयाला मच्छरांसारखे एक असा जसा समूह जातो त्या पद्धतीने सर्व आत्मे वापस जाणार आहेत. महाभारताची महाविनाशाची लढाई समोर आहे आणि अशा लढाईच्या वेळेला आपल्याला राजा बनायचं असेल तर निश्चितच मेहनत करावी लागेल. बाबा म्हणतात प्रजा बनण्यासाठी काही मेहनत नाही, थोडस ज्ञान ऐकलं, आत्म्यामध्ये संस्कार पडले, प्रजेमध्ये येऊ शकता. पण राजा बनण्यासाठी आपल्याला खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. आणि म्हणून बाबांनी सांगितलं एक प्रिय कर, परमात्म्याला आठवण करा. कारण बाबांच्या आठवणीमुळेच आपण सदैव निरोगी बनणार आहेत आणि अनेक जन्माचे पापकर्म आपले नष्ट होणार आहेत. पुढे बाबा सांगतात जसं जसं विनाशाचा वेळ जवळ येईल, समाप्तीचा वेळ जवळ येईल, तसं तसं खूप सेवा केंद्र उघडतील, खूप गल्ली गल्लीत सेवा व्हायला लागेल. गल्ली गल्लीत तुम्हाला सर्व आत्म्यांना बाबांचा परिचय द्यायचा आहे आणि त्याबरोबरच सतयुगाचाही परिचय द्यायचा आहे. पुढे बाबा सांगतात हठयोग आणि राजयोग यामध्ये फरक आहे. हठयोग म्हणजे शरीराच्या विभिन्न क्रियाद्वारे मनाला नियंत्रित करण्याचा प्रयत्न करणे. बाबा सांगतात वेगवेगळ्या क्रिया हठयोगामध्ये केल्या जातात, पण बाबा जो शिकवतात तो राजयोग शिकवतात. आणि राजयोगामध्ये मन आणि बुद्धीला नियंत्रित केलं जातं, मन आणि बुद्धीला योग्य सवय लावली जाते. आणि त्यामुळे बाबा सांगतात दोन्हीमध्ये फरक आहे. ज्ञान हा तिसरा नेत्र आहे आणि ज्ञानाच्या द्वारे आदी मध्य अंत आपल्याला कळतो. म्हणून बाबांनी पुढे सांगितलं अमर कथा है ना, कथा स्वतः अमरनाथ येऊन सांगत आहेत. सतयुगात सदैव निरोगी काय आहे, त्या युगामध्ये बाबा म्हणतात कुणी अचानक देह सोडणार नाही, कुणी तिथे रडणार नाही, कुणी शोक व्यक्त करणार नाही. का तर तिथे सर्व न्यारे आणि प्यारे अर्थात निर्मोही अवस्थेतले असतील, कोणती बिमारी रोग तिथे असणार नाही. आणि त्यामुळे अशा दुनियेमध्ये जाण्यासाठी आपण इथे पुरुषार्थ करत आहोत. बाबा म्हणतात बाबांच्या सोबत जायचं असेल तर इथे मेहनत करावी लागेल. जे गुरु जातात त्यांचे चेले किंवा त्यांचे फॉलोअर्स अनुयायी गादीवर बसतात आणि मग गादीवर बसण्यासाठी सुद्धा त्यांच्यामध्ये वाद असतात, भांडण होतात. बाबा म्हणतात इथे काही अनुयायी अशी गोष्ट नाहीये, आपण बाबांचे मुले आहोत, न की अनुयायी. बाबा आपले पिता आहे, सर्व संबंध आहेत. त्यामुळे बाबांनी सांगितलं की आपल्याला संगम युगावर वेळेला सफल करायचं आहे. शेवटी बाबा वरदान सांगतात सहनशक्ती. आज बाबांनी खूप सुंदर वरदान पण दिलं की तुम्ही सर्व बाबांसारखे बाप समान बना. अच्छा, गोड गोड मुलांप्रती मात पिता बाप दादांचा याद प्यार आठवण नमस्ते नमस्ते. आत्मिक पित्याची आत्मिक मुलांना नमस्ते. आपणही म्हणायचे आत्मिक मुलांची आत्मिक पित्यास नमस्ते नमस्ते. आजचा धारणेसाठी मुख्य सार पहिला पॉइंट आहे, आठवणीचा असा अभ्यास करायचा आहे
की वाईट विचारवाले जरी आपल्या समोर आले तरी ते बदलून गेले पाहिजे. माझा तर एक शिवबाबा, दुसरा कोणी नाही, हा पुरुषार्थ करायचा आहे. दुसरा पॉइंट, स्वराज्य प्राप्त करण्यासाठी शरीरासहित समर्पित अर्पित व्हायचं आहे. जेव्हा या रुद्र यज्ञात सर्वस्व स्वाहा कराल तेव्हा राज्यपद प्राप्त होईल. आणि राज्यपद प्राप्त करण्यासाठी आपल्याला संगम युगावर सर्वस्व अर्पण बलिहार करायचा आहे. आजचं वरदान आहे, सहनशक्तीच्या विशेषतेद्वारे दुसऱ्यांच्या संस्कारांना परिवर्तन करणारे दृढ संकल्पधारी बना. दृढ संकल्पधारी भव. जसे ब्रह्माबाबाने ज्ञानी अज्ञानी आत्म्यांसोबत अपमान सहन केला आणि त्यामध्ये अलिप्त राहिले, न्यारे राहिले आणि समोरच्यालाच त्यांनी परिवर्तन केले, तर अनुकरण त्यांनी केले. त्यासाठी आपल्याला बाबांना अनुकरण करायचं आहे. मग दृढ संकल्प त्यासाठी आपल्याला करावा लागेल. असे विचार कधीच नाही करायचे की केव्हा होईल, कसे होईल, कितीपर्यंत, कधीपर्यंत सहन करायचे, केव्हापर्यंत हेच असं चालत राहील, असे विचार नाही करायचे. परंतु जे काही बोलतात, समोरचे काही बोलतात आपल्याला कधी उलट सुलट, तर तेव्हा आपल्याला चुप राहायचं आहे, सहन करायचं आहे. तर ते पण कधीतरी बदलतील, म्हणून कधीही नाराज उदास व्हायचं नाही. म्हणून सहनशक्तीच्या शक्तीद्वारे बाबा म्हणतात दुसऱ्यांच्या संस्कारांना बदलणारे दृढ संकल्पधारी बना. आजचा सुविचार, संगम युगावर सहन करणे, झुकणे हीच सर्वात मोठी महानता आहे. आजचा अव्यक्त इशारा, एकता व सफलता संपन्न बनण्यासाठी, विश्वास याद्वारे सफलता संपन्न बनण्यासाठी आज बाबांनी सांगितलं, जसं एखाद्या घरामध्ये उद्घाटन आहे तर पहिले श्रीफळ तोडलं जातं, रिबिन कट केली जाते आणि मग उद्घाटन केलं जातं. तसं एकता, एक मत, एक बल आणि एक भरोसा हे आहे श्रीफळ तोडणे. त्याचबरोबर प्रसन्नता आणि आपण सर्वांनी प्रसन्न राहणे हे आहे नारळ फोडणे. पहिले आहे रिबिन कट करणे, मग नारळ फोडणे, श्रीफळ तोडणे आणि मग सफलता प्राप्त होते, उद्घाटन होते, सफलता प्राप्त होते. तर या सर्वांचं विस्तृत विश्लेषण आज बाबांनी महावाक्यांमध्ये दिलेलं आहे. अच्छा, ओम शांती.